नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता KYC केल्याच्या नंतर तुमचे देखील पैसे बंद होऊ शकतात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या KYC केल्याच्या नंतर पहिल्या छाननीनंतर 52 लाख महिलांचे पैसे येणे बंद झालेले आहेत असे ट्विटरच्या माध्यमातून आदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहेत। तर अशा पैसे बंद होण्याची कारणे कोणती आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचे देखील पैसे बंद होऊ शकतात का नाही याची माहिती जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, पैसे येण्याची मुख्य कारणे ही 10 आहेत। चला तर पहिले कारण जाणून घेऊया। जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत होतो तेव्हा आपले वय जर जास्त असेल किंवा कमी असेल, आपण वय आधारवर डुप्लिकेटरित्या बनवून आधार अपलोड केले असेल तर आता KYC केल्याच्या नंतर तुमचे वय कमी किंवा जास्त होत असेल तर तुमचे इथून पुढे पैसे येणे बंद होणार आहेत। दुसरी गोष्ट अशी की आपण KYC करताना जे ऑप्शन होते, तुमच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीला आहे का, एका अविवाहित आणि विवाहित महिलांनी जास्त फॉर्म भरले आहेत का, तिथे आपण खाली हो या नाही हे करण्यात जर चुकला असाल तर तुमचे देखील आता इथून पुढे पैसे येणे बंद होऊ शकतात। तिसरे कारण असे की KYC केल्याच्या नंतर आधार हे आपल्या पॅनला लिंक असते आणि पॅन हे आपले इन्कम याच्याशी निगडीत असते आणि इन्कम आणि पॅन हे एकमेकाशी लिंक असतात। तर आपले उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर आपले KYC केल्याच्या नंतर कुटुंबातील सर्व महिलांचे पैसे बंद होऊ शकतात। चौथी गोष्ट अशी की रेशन कार्डवर आपल्याला अर्ज करताना एक विवाहित महिला आणि एक विवाहित महिला यांनाच फॉर्म भरता येत होता, परंतु अनेक महिलांनी कुटुंबातील एक विवाहित महिला आणि विवाहित महिला जास्त असून देखील त्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत। अशा महिलांचे आता एक विवाहित महिला आणि विवाहित महिला यांनाच आता इथून पुढे पैसे मिळणार आहेत। चौथी गोष्ट अशी की जर कोणी व्यक्ती कुटुंबातील आयकरदाता असेल तर त्याच्या कुटुंबातील महिलांचे आता इथून पुढे पैसे येणे बंद होऊ शकतात। पाचवी गोष्ट अशी की कुटुंबातील सरकारी नोकरीस व्यक्ती जर असेल तर त्याच्या कुटुंबातील लाडक्या बहिणींनी जर फॉर्म भरले असतील तर त्या महिलांना पैसे येणे बंद होऊ शकतात। सहावी गोष्ट अशी की कुटुंबातील व्यक्ती खासदार, आमदार किंवा माजी आमदार किंवा माजी खासदार असतील तर अशा कुटुंबातील महिलांनी फॉर्म भरले असाल तर KYC केल्याच्या नंतर या महिलांचे पैसे येणे बंद होऊ शकतात। सातवी गोष्ट अशी की कुटुंबातील व्यक्ती भारत सरकार, राज्य सरकार, बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य असतील तर त्या महिलांच्या पैसे येणे आता इथून पुढे बंद होऊ शकतात। अशा प्रकारे ही कारणे आहेत। चला पुढचे कारण जाणून घेऊया। कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने कार असेल किंवा 4 व्हीलर असेल तर अशा महिलांच्या पैसे इथून पुढे KYC केल्याच्या नंतर तुमचे पैसे बंद होऊ शकतात। पुढचे कारण जाणून घेऊया। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला पुढचे कारण जाणून घेऊया। 10 नंबरचे असे कारण की शासनाच्या इतर योजनेचा 1,500 रुपयापेक्षा जास्त मानधन घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे त्या महिलांना मानधन येणे बंद होऊ शकते। असे की ज्या महिलांच्या नावाने PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतात त्या महिलांना इथून पुढे 500 रुपये मिळत असतात आणि पाठीमागे देखील त्यांना 500 रुपये मिळत आलेले आहेत। KYC केल्याच्या नंतर देखील त्यांना 500 रुपयेच मिळणार। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पैसे न येण्याची कारणे होती। तुम्ही जर KYC केल्याच्या नंतर या कारणामध्ये बसत असाल तर तुमचे पैसे येणे बंद होऊ शकतात। त्यासाठी तुम्ही KYC जरी केली नसाल तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात आणि जर तुम्ही या कारणामध्ये बसत नसाल तर तुम्ही KYC लवकरात लवकर करून घ्या। आणि KYC करताना काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या कारणाबद्दल जर काही तुम्हाला अडचणी असतील तरी देखील तुम्हाला कमेंट करायचे। जर तुम्ही या कारणामध्ये बसत नसाल आणि तरी देखील तुमचे पैसे बंद झाले असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये आपले पैसे न येण्याचे कारण सांगू शकता। चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।